ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. ओम सहनावतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. ओम शांतिः शांतिः शांतिः. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. कर्मेंद्रियाणि संयम्य यास्ते मनसा स्मरण इंद्रियार्थान् मूढात्मा मिथ्याचारस उच्यते. भगवंताच्या असीम कृपेने, विश्वमौली ज्ञानोबराच्या असीम कृपेने, सकल संतांच्या आशीर्वादाने, सद्गुरुदेवाच्या आशीर्वादाने चालत असलेल्या या नित्य ज्ञानेश्वरी चिंतनामध्ये आज आपण तृतीय अध्यायातील 6व्या क्रमांकाच्या श्लोकापासून प्रारंभ करत आहोत. या ठिकाणी भगवंत अर्जुनाला सांगत आहे, कालच्या चिंतनामध्ये आपण पाहिलं की एखाद्याने कर्माचा त्याग करायचं ठरवलं तरीही तो त्याच्या जीवनामध्ये कर्माचा त्याग करू शकत नाही. कारण जोपर्यंत प्रकृतीचा आणि त्याचा संबंध आहे तोपर्यंत तो कर्मत्याग करू शकत नाही. त्याने ठरवलं तरी तो त्याच्या नेत्रेंद्रियाने पाहणं बंद करू शकत नाही, श्रवण इंद्रियाने ऐकणं बंद करू शकत नाही, घ्राण इंद्रियाने सुगंध दुर्गंध घेणं बंद करू शकत नाही, त्वग इंद्रियाने स्पर्श करणं बंद करू शकत नाही, तसेच रसंद्रिय इंद्रियाने जेवणं बंद करू शकत नाही किंवा खाणं पिणं बंद करू शकत नाही. म्हणजे याचा अर्थ असा की प्रकृतीचा जोपर्यंत संबंध आहे तोपर्यंत त्याला हे सगळं करावंच लागणार आहे. त्याने स्वतः जरी म्हणलं की मी काहीच कर्म करणार नाही तरीही कर्म त्याच्या जीवनामध्ये आपोआप घडत राहणार आहे. कारण प्रकृतीचा जोपर्यंत संबंध आहे तोपर्यंत कर्म घडणारच, त्याबद्दल काही शंका नाही. आता पुन्हा माऊली सांगतात की, माऊली तर सांगतातच, तिच्यावर चिंतन करतातच की, पण तत्पूर्वी या श्लोकाचं चिंतन आपण करून घेऊ की कर्म इंद्रियानी संयमी असते मनसा स्मरण. जो केवळ कर्म इंद्रियाने जबरदस्तीने ताब्यात घेतो आणि मनाने विषयाचं चिंतन करत असतो तो अज्ञानी किंवा ढोंगी म्हटला जातो. बघा, इतकं सूक्ष्म परमार्थ आहे की आपल्याला असं वाटतं की आपण कर्म इंद्रियाने काय केलं आहे, संयम केला आहे. आपण वाईट गोष्टीला स्पर्श करत नाही, वाईट गोष्ट सेवन करत नाही, वाईट गोष्ट पाहत नाही. हे जरी आपल्याला असं वाटत असलं तरीही सुद्धा परमार्थातील सूक्ष्मता अशी आहे की कर्मेंद्रिय, आता वास्तविक कर्मेंद्रिय म्हणजे ज्ञानेंद्रियालाच कर्मेंद्रिय म्हटलं आहे की ज्याप्रमाणे, कारण ज्ञानेंद्रिय जोपर्यंत कर्मेंद्रियाला आज्ञा करत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं कर्मेंद्रियाच्या द्वारे कर्म घडू शकत नाही. म्हणून चालवणारे सगळे हे ज्ञानेंद्रियच आहे. म्हणून ज्या पद्धतीने हे ज्ञानेंद्रिय आहे, ज्ञानेंद्रियच कर्मेंद्रियाला चालवतात. तर सांगायचं तात्पर्य हेच की जसं आपण ठरवलं तरीही सुद्धा आपण त्या कर्मातून निवृत्त होऊ शकत नाही. वास्तविक कर्मेंद्रिय जर कोणाला म्हणतात तर जे काही कर्मेंद्रिय आहे, ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय 5 आहे, कर्मेंद्रिय 5 आहे. त्यामध्ये कर्मेंद्रिय वाक, हस्त, पाद, उपस्थ, गुदा याला कर्मेंद्रिय म्हणतात. ज्ञानेंद्रिय श्रोत्र, त्वचा, नेत्र, रसना आणि घ्राण याला म्हणतात. पण हे सगळं ज्ञानेंद्रियच करून घेणार आहे, ज्ञानेंद्रियाद्वारे हे सगळं केल्या जातं. मग अशा पद्धतीने जर विचार आपण केला तर
हे जे काही इंद्रिय आहे, इंद्रिय कोणी आपल्या ताब्यात ठेवला असेल किंवा या इंद्रियाच्या द्वारे त्या विषयाला स्पर्श सुद्धा केला नसेल, परंतु तरीही सुद्धा तो जर अंतःकरणातून त्या विषयाचं चिंतन करत असेल, बाह्य दिसायला तो संयमित दिसत असेल, बाह्य दिसायला त्याचा संयम दिसत असेल, पण अंतःकरणामध्ये विषयाचं चिंतन करत असेल, विषयाचं चिंतन त्याच्या जीवनामध्ये घडत असेल. आता ही एवढी सूक्ष्म गोष्ट आहे की एवढ्या सहजासहजी कोणी त्या अवस्थेपर्यंत पोहोचू शकत नाही. कारण अनंत जन्माचे हे संस्कार आपण घेऊन आलेलो असतो. त्यामुळे विषयाचे जे काही संस्कार आहे ते एकदम तर तुमच्या आमच्या जीवनातून निघून जाऊ शकत नाही. परंतु या ठिकाणी जे निष्कर्म म्हणू पाहणारे किंवा आम्ही कुठल्याही प्रकारचं कर्म करत नाही असं म्हणणारे, त्यांच्या संबंधानं म्हणतात की बाह्य इंद्रियाच्याद्वारे तुम्ही संयम केला आहे, बाह्य इंद्रियाच्याद्वारे तुम्ही संयमत दिसत आहात, बाह्य इंद्रिय तुम्ही ताब्यात घेतलेले आहे, परंतु अंतरंगामध्ये किंवा मनाने किंवा अंतःकरणाने जर एखाद्या विषयाचं चिंतन करत असेल तर ते सुद्धा कर्म घडत राहतं. मी तुम्हाला कालच्या चिंतनामध्ये सांगितलं की जसं मानसिक जप केला जातो तसं मानसिक जर कोणाचं वाईट आपण जर करत असेल तर ते वाईट सुद्धा ते तुमच्या पापामध्ये गृहीत धरल्या जातं. एखाद्याचं वाईट चिंतन करणं हे सुद्धा पापच आहे. त्या पद्धतीने बाह्य इंद्रिय आपण आवरले, परंतु तरीही सुद्धा अंतरंगातून एखाद्या विषयाचा भोग आपण घेत असेल तर ते सुद्धा कर्मच घडत असतं. अरे बाह्य इंद्रियाच्या द्वारे उपभोग तुम्ही घेतला नाही किंवा एखाद्या पदार्थाला तुम्ही स्पर्श केला नाही तर तुम्हाला त्याच्यापासून बाह्य जगतामध्ये काही त्रास होणार नाही. पण म्हणजे जर स्पर्श तुम्ही केला तर तुम्हाला बाह्य जगतापासून त्रास होईल, परंतु अंतरंगामध्ये तुम्ही कशाचाही उपभोग घेतला किंवा अंतरंगाच्या द्वारे मनाच्या द्वारे तर तुम्हाला बाह्य जगतामध्ये त्याच्यावर काही परिणाम होताना दिसणार नाही. पण अंतरंगामध्ये मात्र सूक्ष्म कर्म असल्यामुळे ते तुमचं कर्म निश्चित घडत राहणार आहे आणि ते कर्म तुमच्याकडून निश्चित होईल. म्हणून बाह्य जे काही आहे, आपण जे काही गप्पा करत असेल की आम्ही अशा पद्धतीने हे सगळं सोडलं किंवा बाह्य पद्धतीने आपण जे काही चिंतन करत असेल की या सगळ्या गोष्टीवर आम्ही ताबा मिळवला आहे, इंद्रिय आमच्या ताब्यात आहे, आम्ही इंद्रियाला सांगतो की इंद्रिय जे जे म्हणतात ते आम्ही करत नाही, तर आम्ही इंद्रियाला सांगतो आणि ती इंद्रिय करतात, हे बाह्य जगताच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर ठीक आहे. पण अंतरंगीचा जर विचार आपण केला तर अंतरंगातून हे विषय काय झाले पाहिजेत तर गेले पाहिजे. म्हणून हे विषय आगे सर्वथा म्हणून सांडावे. सर्वथा म्हणजे ती काय बाहेरून सांडावे असं नाही, तर सर्वथा म्हणजे अंतरंगापासून त्या विषयाचं काय करावा, त्याग करावा. म्हणजे अंतरंगामध्ये सुद्धा त्या विषयाचं चिंतन करू नाही, अंतरंगामध्ये सुद्धा त्या विषयाचं चिंतन घडू नाही. कारण एक लक्षात ठेवायचं की जे आपलं मन आहे त्या मनाला सतत काहीतरी चिंतन करायला आवडतं, सतत ते कशात तरी गुंतायला आवडतं, सतत ते कशाचं तरी स्मरण करायला ते आवडतं, सतत ते कशात तरी व्यस्त होण्यासाठी बघत असतं. तर मग त्या पद्धतीने जर मनामध्ये अशा पद्धतीने विषय जर आपल्या ठिकाणी निर्माण होत असेल तर त्यासाठी एकच त्याला उपाय आहे. तो उपाय म्हणजे त्याला गुंतवून ठेवणे. काय, मागे एक उदाहरण सांगितलं तुम्हाला की एक महात्मा होते आणि ते महात्मा त्यांच्या आश्रमाभोवती पवळ लावलेली होती. काय मोठा आश्रम नव्हता, एक कुटी वगैरे होती आणि पूजनीय स्वामीजी, पूजनीय बाबा हे उदाहरण सांगायचे. ती पवळ लावलेली होती, पाठामध्ये आम्हाला ते सांगायचे. ती पवळ जी आहे ती पवळ ही सगळ्या बाजूने लावलेली होती आणि अशा पद्धतीने पवळ लावलेली असताना त्या पवळीचं काय करायचे, ते जी पूर्ण व्यवस्थित पवळ लावलेली होती पण ती रोज तिने म्हणे काय करायचे, इकडले दगड काढायचे आणि पुन्हा इकडे लावायचे. म्हणजे पवळ काढायची पुन्हा रचायची, पवळ काढायची पुन्हा रचायची, पवळ काढायची पुन्हा रचायची, पुन्हा रचायची, असं त्यांचा नित्य नेम चालू होता किंवा नित्यक्रम चालू होता. मग पूजनीय स्वामीजींनी त्यांना विचारलं की म्हणे महात्माजी मला एक सांगा म्हणे की हे सगळं व्यवस्थित आहे, पवळ लावलेली आहे, कुठं काही अडचण नाही आणि तुम्ही
जशी पहिली लावली ती तशीच लावतात, त्यात काही बदलही करत नाही. मग जर जशी पहिली लावेल असताना तशीच जर पुन्हा तुम्ही लावत आहे तर मग कशासाठी अवठा ठेव करत आहे? त्या महात्माजीने उत्तर दिलं आणि बाबा की जर समजा भगवत चिंतन झाल्यानंतर किंवा काय वेळ भेटतो, दिवसभर तर माणूस काही ध्यान जप करत बसत नाही, पण जो वेळ मधला भेटतो त्या वेळेमध्ये काय करावं? जर समजा आपण काहीच केलं नाही तर आपलं मन आपल्याला स्वस्थ बसू देणार नाही. ते मन काहीतरी काम तुमच्या मागे लावल्याशिवाय राहणार नाही. ते मन तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही. ते मन कशाचं तरी चिंतन तुमच्याकडून घडवेल. म्हणतात ना, एम्प्टी माइंड इज डिव्हिल्स वर्कशॉप, की जो एम्प्टी माइंड आहे त्या ठिकाणी काय आहे, भूताचं वास्तव्य असतं किंवा राक्षसाचं वास्तव्य असतं, किंवा तो एक पद्धतीने काय असतं, ते एम्प्टी माइंड हा सगळ्यात जास्त खतरनाक आहे किंवा घातक आहे. की जर रिकामा व्यक्ती असेल, एखादा व्यक्ती कामामध्ये व्यस्त असेल तर त्याच्यापासून तुम्हाला धोका नाही. एखादा व्यक्ती रिकामा असेल तर त्याच्यापासून मात्र खूप धोका आहे. बघा, तुम्ही गावागावामध्ये पूर्वीच्या काळामध्ये, आता पण काही गावागावामध्ये दिसते, पार असतो. काय असतो? पार असतो. कुठं चौपत्रा म्हणतात, कुठेतरी चौकडी म्हणतात. आणि या चौकडीवर, पारावर, चबुतऱ्यावर ज्या पद्धतीने ज्या ठिकाणी त्या ठिकाणी आपल्या लक्षात येईल तुमच्या की 10-5 म्हातारे बसलेले असतात. किती? 10-5 म्हातारे बसलेले असतात आणि 10-5 म्हातारे तिथे बसून चिंतन करतात. कशाचं? भगवंताचं नाही, तर सगळ्या गावाचं चिंतन करतात. गावामध्ये कोण पाहुणा आला, कोण काय आलं, कोणाच्या घरी काय चाललं, कोणाच्या घरी काय चाललं, कोणाची सोयरीक जमली, कोणाची सोयरीक मोडली, सगळ्या खबरा ज्या आहे तुम्हाला त्या पारावर मिळतील. कोणाचं व्यवस्थित चालू आहे, कोणाच्या घरात भांडणं लागली आहे, कोणाच्या भावाचं पटत नाही, कोणाच्या शेतामध्ये काय माल झाला आहे, कोणाचं बरं चाललं आहे, कोणाचं वाईट चाललं आहे, या सगळ्या गोष्टीची गप्पा दिवसभर ते पारावर बसणारे म्हातारे करत राहतात. कारण का? त्यांना काही काम नाही. काम नसल्यामुळे त्यांना काहीतरी चिंतन मन त्यांच्याकडून करून घेतं. मग काय करणार आहे? दिवसभर देवाचं नाव तर काही घेऊ शकणार नाही. आणि नाव घेण्यासाठी सुद्धा पुण्य असावं लागतं. भगवंताचं नाव मुखात येण्यासाठी काही पुण्य असावं लागतं. काही सहज तुमच्या आमच्या जीवनामध्ये जीवनामध्ये भगवंताचं नाव नाही होऊ शकत. नाव घेण्यासाठी सुद्धा पुण्याची आवश्यकता आहे, पूर्व सुकृताची आवश्यकता आहे. तर या ठिकाणी हे जे काही वृद्ध असतात ते सगळ्या गावाचं चिंतन करत राहतात. सगळ्या गावाचं चिंतन करत राहतात की हो असा, तो तसा, तो तसा, तसा. म्हणजे याचा अर्थ की ते जे आहे ते कशामध्ये, तर त्या मन जे आहे ते मन त्यांना रिकामं ठेवत नाही. मन त्यांना कशाचं तरी चिंतन करवतं. ते महात्मा म्हणाले, बाबा जर समजा आम्ही अशा पद्धतीने जर मनाला काही काम लावलं नाही तर हे मन कशाचं तरी विषयाचं चिंतन करेल. आणि विषयाचं चिंतन केल्यामुळे की माणसाची मानसिक स्तर जो आहे तो खालीवर होत असतो. माणसाच्या अंतःकरणामध्ये विषयाची निर्मिती झाली की मन खाली येतं आणि भगवत चिंतन घडले की मन वर जातं. हे सतत त्याच्या साधकाच्या जीवनामध्ये कमी जास्त प्रमाणात होत राहतं. तर म्हणून या मनाला काहीतरी काम लावायचं. म्हणून आश्रमामध्ये, कुठेही तुम्ही आश्रमामध्ये गेले की पहिले तुम्हाला तिथे आश्रमामध्ये सेवा लावतात. तुम्हाला ही सेवा करावी लागेल. यमटी ठेवत नाही. एक तर दिवसभर तुम्ही भगवत चिंतन करा, ध्यान करा, जप करा, ग्रंथाध्ययन करा, पाठ करा, नाहीतर काहीतरी सेवा करा. कशात तरी तुमचं मन गुंतून ठेवा. म्हणून अशा पद्धतीने मनाने जर त्या विषयाचा उपभोग घेतला तरी ही सुद्धा ते काय करतं, कर्म घडत असतात. या आध्यात्मिक जीवनामध्ये हळूहळू काय करायचं असतो, तर त्या स्तरापर्यंत किंवा त्या मोक्षापर्यंत जायचं असते. एखाद्याने एकदम निष्कर्म होऊन किंवा मला काहीच करायचं नाही किंवा कर्मत्याग करून उडी मारण्याचा प्रयत्न केला तर निश्चित त्याला कपाळ मोक्ष झाल्याशिवाय राहणार नाही. आता माऊली त्या ठिकाणी त्या संबंधाने काय लिहितात ते आपण बघू. माऊली म्हणतात, जे उचित कर्म सांगिती मग निष्कर्म्य होऊ पाहती, परी कर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधनी. की जे उचित कर्माचा त्याग करतात आणि केवळ कर्मेंद्रिय प्रवृत्तीचा निरोध करून निष्कर्म्य होऊ पाहतात. जे उचित कर्माचा त्याग करतात आणि केवळ कर्मेंद्रिय प्रवृत्तीचा निरोध करून निष्कर्म्य होऊ पाहतात. काय की मनुष्य जो आहे तो काय करतो,
उचित कर्माचा त्याग करण्याचा प्रयत्न करू आणि कर्मेंद्रिय प्रवृत्तीचा निरोध करून नैष्क्रम्य होऊ पाहतो. परंतु मागेही तुम्हाला मी सांगितलं की इंद्रियाने जरी कर्माचा निरोध तुम्ही केला तरीही सुद्धा जोपर्यंत मनाने, अंतकरणाने, बुद्धीने इंद्रियाचा जोपर्यंत विषयाचं चिंतन तुमच्या जीवनामधून जाणार नाही किंवा विषयाचं चिंतन हद्दपार होणार नाही तोपर्यंत कर्म तुमच्याकडून घडणारच नाही. आणि विषयाचं चिंतन ते चांगलं असो का वाईट असो, एखादं तुम्ही भगवत चिंतन घडत असेल तेही कर्माचाच भाग आहे. एखाद्या विषयाचा उपभोग तुम्ही घेत असेल तोही कर्माचा भाग आहे. म्हणून जरी ते कर्म सांडू पाहतात, उचित कर्माचा त्याग करतात. उचित म्हणजे आता जो त्यांचा स्वधर्म आहे त्या स्वधर्माचा त्याग करायचा आणि कर्म इंद्रियाच्या द्वारे काय करायचं तर मी निष्क्रम्य झालो अशा पद्धतीने आणायचा, तर ते शक्य नाही. अर्जुन या ठिकाणी तेच करत आहे. अर्जुनाची मानसिकता हीच आहे की देवा, हे जर सांख्ययोग एवढा चांगला असेल, सांख्य ज्ञान आत्मज्ञान जर एवढं श्रेष्ठ असेल, ज्या आत्मज्ञानाच्या भरोशावर मोक्षाची प्राप्ती सहज होऊ शकते, भगवत चिंतनाच्या द्वारे, आत्मज्ञानाच्या द्वारे हे संपूर्ण जगत जे मिथ्या समजून ब्रह्म एकमेव सत्य समजून त्याचं चिंतन करून जर मोक्षाची प्राप्ती होत असेल तर मग हे जे काही कर्म आहे हे कर्म मला कशाला करायला होतो. आता वास्तविक पालता मग भगवंताने सांगितलं की बाबा जे स्वधर्म आहे त्या स्वधर्माचं पालन तुम्हाला करावं लागेल. स्वधर्म निधन श्रेय परधर्म भयावह. ज्याने त्यांनी आपलं स्वधर्माचं पालन करायचं असतं त्याने परधर्मामध्ये परधर्म म्हणजे स्वधर्माचा त्याग करून त्याने परधर्म स्वीकारला तर त्याच्यासाठी योग्य नाही, ते भयावह आहे. म्हणजे अर्जुनाचा स्वधर्म आहे की अर्जुनाने युद्ध करणं, आणि अर्जुनाने आपला स्वधर्म सोडला आणि स्वधर्म सोडून जर तो साधू संन्यासी होऊन जर हिमालयामध्ये जाऊन बसला तर त्या ठिकाणी त्याचा जो स्वधर्म आहे किंवा जे काही क्षत्रिय आहे, क्षत्रिय असल्यामुळे जे काही त्यांच्या ठिकाणी असलेले क्षत्रियत्व आहे ते त्याला त्या हिमालयामध्ये सुद्धा स्वस्थ बसू देणार नाही. ते एखादं त्याने भिक्षाटन करायचा प्रयत्न केला, भिक्षा मागू लागला तर ही सुद्धा त्याला त्या पद्धतीने भिक्षाटन करत असताना निश्चित त्याचा स्वधर्म, क्षत्रियाचा धर्म त्याला त्यात समाधान प्राप्त करून देणार नाही. याचा अर्थ असा आहे की स्वधर्म हा जो आहे तो त्याच्यासाठी श्रेष्ठ असतो आणि परधर्म हा त्याच्यासाठी नेहमीच भयावह असतो. अरे, एखादा योद्धा असेल तर त्याने युद्ध केलं पाहिजे, एखादा शिक्षक असेल तर त्याने शिक्षकी पेशा पूर्णपणे पार पडला पाहिजे, एखादा शेतकरी असेल त्याने शेतकऱ्याचं काम केलं पाहिजे. ज्याने त्याने आपला स्वधर्म पाळला पाहिजे. त्याने त्याचा स्वधर्म पाळला तर त्याच्या जीवनामध्ये त्याच्याद्वारे तो भगवत लाभ करू शकतो. तर त्या स्वधर्म पालन करत असताना त्याने परिपूर्णपणे तो स्वधर्म पालन केला पाहिजे. त्याच्यामध्ये काय केलं नाही पाहिजे, त्याच्यामध्ये गद्दारी केली नाही पाहिजे, त्याच्यामध्ये धोका केला नाही पाहिजे. तर त्याद्वारे त्या स्वधर्माला तो आपलं कार्य समजून जर ते कार्य करत असेल तर निश्चित त्याच्याद्वारे काय होते, चांगले कर्म घडते. तर बघा तुम्ही, आता जे सैन्य असतात हे आपल्या देशाचं रक्षण करतात, त्या ठिकाणी जर त्यांनी एखाद्या शत्रूला मारलं म्हणजे त्यांना पाप लागतं असं नाही, कारण ते त्यांचा स्वधर्म पालन करत असताना समोरच्या शत्रूला मारत आहे, त्याच्यामुळे त्यांना पाप लागत नाही. या ठिकाणी सुद्धा हेच आहे की अर्जुन जो आहे तो अर्जुन त्या युद्धातून पळ काढण्यासाठी भगवंताला म्हणत आहे की देवा, मला हे ज्ञान किंवा सांख्ययोग हा चांगला वाटतो किंवा त्या पद्धतीने जर मला मोक्ष मिळत असेल तर मला या कर्मामध्ये कशाला टाकतो. आता मग भगवंत हे सांगतो, बाबा जर उचित कर्म सोडून तू जर त्या ठिकाणी निष्क्रम्य होऊ पाहत असेल तर तेही एवढं शक्य आणि सहज आणि सोपं नाही. पुन्हा माऊली सांगतात, त्या कर्म त्यागुण घडे जे कर्तव्य मनी सापडे, वरी नटती ते पुढील दरिद्र जाण. माऊली सांगतात की ज्याप्रमाणे त्यांनी कर्माचा त्याग घडत नसतो, त्यांच्या मनामध्ये विषय प्राप्तीचे कर्तव्य धरलेलं असतं, त्यामुळे कर्मत्यागाचा सोम बरोबरचे असते आणि ते कर्म त्यागाचे दारिद्र्यच असते असे जाण. ज्याप्रमाणे कर्माचा त्याग या ठिकाणी घडत नाही, या ठिकाणी काय घडत नाही, कर्माचा त्याग घडत नाही, तर उलट एक प्रकारचं त्या ठिकाणी कर्मत्याग तर त्याच्या जीवनामध्ये घडत नाही, उलट मनामध्ये विषय प्राप्तीचं कर्तव्य असतं, विषय प्राप्तीचे कर्तव्य धरलेलं असतं.
अरे मिळावं त्याला असं वाटतं, पण ते उगच वरून काय करतो, सोंग करतो आणि कर्मत्यागाचा आव आणतो. काय करतो? कर्मत्यागाचा आव आणतो की मी कर्माचा त्याग करतो, मी कर्माचा त्याग करतो, कर्माचा त्याग करतो. वास्तविक त्याच्या जीवनामध्ये त्याला विषय प्राप्तीची फार मोठी आकांक्षा असते, फार मोठी इच्छा असते, पण बाह्य अंगाने तो त्याचा त्याग करताना आपल्याला दिसून येतो. बाह्य अंगाने तो त्या विषयाचा उपभोग करताना दिसत नाही. बाह्य अंगाने तो आपण आपल्या लक्षात येईल की बाह्य अंगाने तो या सगळ्याला सोडलेला आपल्याला दिसतो, परंतु अंतरंगामध्ये मात्र कर्मत्याग त्याने केलेला नसतो. मी ते सांगितलं की बाह्य अंगाने एखाद्या विषयाचा उपभोग न घेता एखादी समोर स्त्री आली तर त्या स्त्रीचा इंद्रियाने तुम्ही स्पर्श तिला नाही केला, पण मनाने जर तिला स्पर्श केला तर ही सुद्धा इंद्रियाने स्पर्श केल्याचं काय लागतं? पाप लागतं. काय? जरी तुम्ही त्या स्त्रीचा इंद्रियाच्या द्वारे तुम्ही त्या स्त्रीला स्पर्श केला नाही, इंद्रियाच्या द्वारे त्या स्त्रीला तुम्ही उपभोगलं नाही, तर ही सुद्धा मनाने जरी त्या स्त्रीचं चिंतन तुम्ही घडलं केलं तरीही सुद्धा तुम्हाला त्याचं पाप लागल्याशिवाय राहत नाही. एवढं कर्म सूक्ष्म आहे. आणि या ठिकाणी जो कर्मत्याग जो अर्जुन बोलत आहे, तर कर्मत्याग तर घडत नाही, उलट त्याच्या अंतकरणामध्ये काय असतं तर विषय प्राप्ती दडलेली असते आणि त्यामुळे तो वरवर पाहत काय करतो? कर्माचा त्याग करण्याचा सोंग आणतो, आव आणतो असं म्हणता येईल. पण आत मात्र विषय उपभोगाची आसक्ती मात्र जी आहे ती आसक्ती मात्र त्याच्या ठिकाणी दडलेली दिसून येते. पुन्हा माऊली सांगतात, ऐसे ते पार्था विषयासक्त सर्वथा, ओळखावे तत्वता भ्रांती नाही. ऐसे ते पार्था, आणि त्या पद्धतीने हे अर्जुना, असे लोक आतून विषयासक्त असतात, त्यांच्या विषयाच्या आसक्तीबद्दल संशय घेण्याचे काही कारण नाही. हे जे लोक आहेत, अर्जुनाला एवढं भगवंत कशासाठी सांगत आहे की अर्जुनाने जो काही प्रश्न भगवंताला केला की देवा तुवाच ऐसे बोलावे, मग आम्ही काय करावे, आहे का नाही? तुवाच जर असं म्हणावं की ज्ञानयोग सांगावा, सांख्ययोग सांगावा आणि तुवाच आम्हाला कर्मामध्ये ढकलून द्यावा, भगवंत अर्जुनाला हे सांगत आहे, बाबा कर्माचा त्याग कुणी करू शकत नाही. कर्म जन्माला आल्यापासून कर्म सुरू होतं तर मरेपर्यंत कर्म तुमच्या जीवनात घडत राहणार. जोपर्यंत प्रकृतीचा संबंध आहे तोपर्यंत कर्म घडत राहणार आहे. म्हणून एखाद्याने कर्मत्याग जरी म्हणत असाल तरीही त्याच्या जीवनामध्ये असणारी जी विषयासक्ती आहे ती विषयासक्ती त्याच्या जीवनामध्ये ती त्याला त्याच्याकडून कर्म घडवून आणतेच. आणि ह्या असे लोक जर म्हणतात ते बाहेरून जरी कर्म इंद्रियावर त्यांनी ताबा केलेला दिसत असला तरी आतून हे विषयासक्त असतात, विषयाचे उपभोग घेण्याची त्यांची फार इच्छा असते आणि म्हणून ते विषयामध्ये आसक्त असतात. जसं म्हणतात, एक म्हण आहे की ज्याप्रमाणे कोल्हा असतो आणि तो कोल्हा काय करतो तर अंगूर खाण्यासाठी अंगुराच्या बगीच्यामध्ये जातो. अंगुराचा भूस वर लटकलेला असतो, हा कोल्हा उडी मारतो. लहानपणी ही गोष्ट आम्ही ऐकली. आणि उडी मारतो अनेक प्रयत्न करून त्याला अंगूर मिळत नाही. शेवटी तो म्हणतो, मग त्याला दुसरा एक जण त्या ठिकाणी येतो, विचारतो, अरे म्हणे हे अंगूर मिळत नाही. तो म्हणे नाही, हे अंगूर म्हणे आंबट आहे, नाहीतर मिळवायचे ठरवलं तर मी मिळू शकतो, पण ते अंगूर आंबट आहे म्हणून मी ते काही घेत नाही. वास्तविक पाहिलं तर त्या अंगुराची त्याच्या अंतकरणामध्ये खाण्याची इच्छा आहे किंवा ती मिळवण्याची इच्छा आहे, परंतु ती अंगूर त्याला मिळत नसल्यामुळे ते काय म्हणतो, अंगूर आंबट आहे. त्या पद्धतीने या ठिकाणी विषय उपभोगण्याची इच्छा अंतकरणामध्ये आहे, विषयासक्त तो आहे. या ठिकाणी काही भ्रांती नाही, त्याला विषय उपभोगायचे आहे, परंतु त्या ठिकाणी विषयाचा उपभोग तो घेऊ शकत नाही. म्हणून बाह्य भागाने किंवा बाह्य अंगाने बाह्यद्वारे तो असं दाखवतो की मी काय आहे तर या सगळ्याच्या पलीकडे गेलेलो आहे, या इंद्रियाच्या पलीकडे गेलेलो आहे. मी इंद्रियापासून विषयाचा उपभोग घेत नाही, परंतु तरी सुद्धा तुम्हाला डॉक्टर सांगितलं की नाही तुम्हाला शुगर आहे आणि तुम्ही गोड खायचं नाही, गुलाबजामुन खायचं नाही, काही खायचं नाही. मग तुम्हाला घरातल्या परिवारातली व्यक्ती जी आहे ती व्यक्ती म्हणतात नाही तुम्हाला गोड चालत नाही.
परिवारातल्या धाकामुळं म्हणा किंवा घरातल्या लोकांच्या धाकामुळं तो गोड सुद्धा खात नाही. पण गोड खाण्याची जी काही त्याची आसक्ती असते ती आसक्ती सुटत नाही, किंवा विषयासक्ती असते, किंवा मन जे आहे मन मात्र त्या गुलाबजामुनचा भोग घेऊन येतच, किंवा त्याच्या मनामध्ये ती उपभोगण्याची जी इच्छा निर्माण होते ती होतेच. एखादा म्हातारा मनुष्य असतो, त्याची इंद्रिय शीतल झालेले असतात, आणि इंद्रिय शीतल झालेले असतात त्यामुळे तो विषयाचा उपभोग घेऊ शकत नाही. जसं त्याचे दात पडलेले असतात त्याच्यामुळे ते हरभरे खाऊ शकत नाही, किंवा चना खाऊ शकत नाही, फुटाणे खाऊ शकत नाही. पण तरीही सुद्धा त्याला फुटाणे खाण्याची इच्छा त्याच्या मनात नाही असं नाही. तरीही त्याला फुटाणे खाण्याची जी काही इच्छा असते, याचा अर्थ तो जरी बाह्य इंद्रियाच्या द्वारे ते विषयाचा उपभोग येत नसेल तरीही मनाच्या द्वारे तो त्या विषयाचा उपभोग घेऊन येतोच. म्हणून मनाच्या द्वारे जरी विषयाचा उपभोग त्याने घेतला तरीही ती कर्म त्याच्या जीवनामध्ये घडत राहतात. म्हणून हे लक्षात ठेवा अर्जुना, की असे लोक हे जरी बाहेरून विषयासक्त दिसत नसले तरी आतून मात्र ते विषयासक्त असतात, आणि विषयाबद्दल त्यांच्या जीवनामध्ये आसक्ती असते, आणि आसक्तीबद्दल संशय घेण्याचं काही कारण नाही. शेवटी माऊली सांगतात या श्लोकावर, आता दी अवधान प्रसंगी तुझं सांगेना, या नैराश्याचे चिन्ह धनुर्धरा. अरे शेवटी सांगतात माऊली की आता हे अर्जुना प्रसंग आला आहे म्हणून निष्काम पुरुषाचे लक्षण सांगतो, तरी तू एकाग्रताने श्रवण कर. काय आतापर्यंत माऊलीने अर्जुनाला विषयाचा उपभोगाच्या संबंधाने सांगितलं, किंवा माऊली भगवंताला ज्या पद्धतीने अर्जुनाने प्रश्न निर्माण केला होता त्या पद्धतीने भगवंताने उत्तर देत असताना सांगितलं की बाबा, की कोणी कितीही कर्माचा त्याग करण्याचा प्रयत्न केला तरीही कर्म त्याच्या जीवनातून हद्दपार होत नाही, किंवा कर्माला तो सोडू शकत नाही. बाह्य अंगाने त्याने उपभोग नाही घेतला तरीही सुद्धा अंतरंगाच्या द्वारे तो विषयाचा उपभोग घेत असतो. अशा पद्धतीने वर्णन आतापर्यंत भगवंताने अर्जुनाला करून सांगितलं आहे. आता पुढच्या श्लोकामध्ये माऊली म्हणतात की अर्जुनाला आता निष्काम पुरुषाचे लक्षण काय असतात ते आता भगवंत अर्जुनाला सांगणार आहे. काय जो निष्काम पुरुष आहे, की ज्याच्या जीवनामध्ये निष्कामता आलेली आहे, अशा निष्काम पुरुषाचे काय लक्षण आहे, कोणते लक्षण आहे, काय डेफिनेशन आहे, काय व्याख्या आहे ते व्यवस्थित सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही काय करा तर ते एकाग्रताने तू श्रवण कर. म्हणजे एक प्रकारे अर्जुनाला भगवंत सांगत आहे, परंतु अर्जुनाच्या माध्यमातून अखिल विश्वाला, संपूर्ण जगाला भगवंत आणि माऊली या ठिकाणी सांगत आहे की आता निष्काम पुरुषाचे जे काही लक्षण आहे ते सांगणार आहे. ते आपण आता उद्याच्या चिंतनामध्ये पाहणार आहोत. तर एकाग्रपूर्वक एकाग्रतेने या निष्काम पुरुषाचे जे काही लक्षण आहे ते तुम्ही श्रवण करावे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.